झेंडे घेऊन आपापसात भांडतायत. आज काही महाराष्ट्र द्वेषी अमराठी विचारतायत मुंबई कोणाच्या बापाची. अरे जाऊन सांगा त्यांना मुंबई ही मराठी माणसाच्याच बापाची. कारण ज्यांनी आपलं रक्त सांडून ही मुंबई मिळवली त्यात तुझे वडील आहेत, तुझे आजोबा आहेत, तुझे पणजोबा आहेत. सावध हो. आज परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रावर आक्रमण करत इथले व्यवसाय, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था काबीज करत तुला हळूहळू नामशेष करू पाहत आहेत. मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता पुन्हा एकदा तुला शिवधनुष्य उचलायचंय. उच्च शिक्षण घेऊन आपली बुद्धी परदेशात विकण्यापेक्षा आपल्याच मातीत प्रशासकीय सेवा, कॉर्पोरेट सेक्टर, IT सेक्टर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, शेअर मार्केट अशा विविध क्षेत्रात पाय रोवून उभा राहा. परप्रांतीयांचा केवळ द्वेष करण्यापेक्षा त्यांची आक्रमकता, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती आत्मसात करून कुठलेही छोटे मोठे व्यवसाय करायला लाज बाळगू नकोस. आणि स्वतःची प्रगती करत असताना मराठी समाजाला सुद्धा बरोबर नेण्यासाठी संघटित प्रयत्न कर. आज जर कच खाशील तर हे मराठ्यांचं राज्य जाऊन कुणीतरी उपरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत तुला डोकं सुद्धा वर काढू देणार नाही. जागा हो. अरे आमचं बलिदान असं वाया जाऊ देऊ नकोस. बलिदान असं पप्पा, काय झालं? तुम्ही गप्प का? चला ना, कस्तुरबागचा गणपती बघायला जायचंय ना? हो चल. जन्म जाई वाया ए दे